कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। लांजा तालुक्यातील माचाळ शाळेची इमारत जीर्ण, प्रस्ताव प्रलंबित, गेल्या वर्षभरापासून वीज सेवा देखील खंडित। भौगोलिक रचना दळणवळण संपर्काचा मुद्दा उपस्थित करत महाड जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेवर हरकती, भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आक्षेप। रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी श्रीकृष्ण विलनकर यांची निवड। आणि ध्येय संकल्प फाउंडेशनचा अभिनव उपक्रम, वाढत्या बाल गुन्हेगारीबाबत केली जनजागृती। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात माचाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। शाळेची इमारत जीर्ण असून नव्या इमारतीचा प्रस्ताव सध्या जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहे। या शाळेची एकूण पटसंख्या फक्त 17 असून गेल्या वर्षभरात वीज बिल भरले न गेल्यानं वीज कापण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज बिल भरण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याने शिक्षक आणि पालक मिळून स्वतःच्या खिशातून विजेचे बिल भरत होते। मात्र काही काळानंतर तेही शक्य न झाल्यानं वर्गखोल्यांमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलंय। अंधारामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मोठी अडचण निर्माण झाली होती। या परिस्थितीची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वैदेही रानडे यांना देण्यात आली। त्यांच्या हस्तक्षेपानंतर तात्पुरता उपाय म्हणून वर्गखोल्यांमध्ये फायबर ग्लास लावण्यात आले, जेणेकरून नैसर्गिक प्रकाश मिळेल। ग्रामस्थांनी मुख्याधिकारी रानडे यांचे आभार मानले असून लवकरच नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर व्हावा, वीज सेवा पुन्हा सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रभाग रचनेबाबत प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली। महाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती सादर केली। या संदर्भात हरकत नोंदवण्यासाठी 21 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली असून त्याआधीच भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस महेश शिंदे, अनिल मोरे आणि चंद्रजित पालांडे यांनी संयुक्तपणे भौगोलिक रचना दळणवळणाच्या दृष्टीने झालेल्या विसंगतीवर आक्षेप घेतला। मधील महाड तालुक्यामध्ये जे 5 विभाग आहेत, त्या 5 विभागातली जी रचना आहे त्या रचनामधील काही गावांची, काही ग्रामपंचायतीची भौगोलिकदृष्ट्या आणि त्यांचा जनसंपर्क किंवा त्यांची वाहतूक व्यवस्था, त्यांच्याकडे जाणारे रस्ते अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ती रचना पडलेली आहे। ज्या उदाहरणार्थ द्यायचं झालं तर रायगड विभागातील सांदोशी, सावरट, निजामपूर व पाचाड ह्या ग्रामपंचायत ज्या भौगोलिकदृष्ट्या रायगड विभागामध्ये अर्थात नातेज रायगड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतात, मात्र त्यांचा समावेश भिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे। आजच्या हरकतीमध्ये आम्ही या 4 ग्रामपंचायतीचा पुन्हा नाते रायगड विभागामध्ये समावेश करावा। तसेच नाते रायगड विभाग मतदारसंघाचे नाव नडगाव तर्फे भिरवाडी असे असून ते बदलून त्या जागी नाते रायगड जिल्हा परिषद मतदारसंघ असे नामांतर करावे। तसेच दासगाव विभागातील मोपरे ग्रामपंचायतीचा देखील समावेश नाते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करावा। अशा पद्धतीच्या काही हरकतीच्या सूचना आम्ही आज तहसीलदारासमोर मांडलेल्या आहेत। यामध्ये निजामपूर या ग्रामपंचायतीचा आता नुकतेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निजामपूर ग्रामपंचायतचा नामांतर करून त्याचं रायगडवाडी असं ग्रामपंचायत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तसाही उल्लेख आता यापुढे करावा अशा प्रकारची हरकतीची सूचना आम्ही आज तहसीलदारांसमोर मांडलेली आहे। रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2025 ते 2030 या आगामी 5 वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली। या निवडीमध्ये श्रीकृष्ण उर्फ भाई विलनकर यांची अध्यक्षपदी तर डॉक्टर चंद्रशेखर केळकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। जिल्ह्यातील कुस्ती खेळाला नवीन दिशा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवी कार्यकारिणी कार्य करेल अशी अपेक्षा आहे।
निवडीमध्ये अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा योग्य समन्वय साधण्यात आलाय। अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर, कार्याध्यक्षपदी डॉक्टर चंद्रशेखर केळकर तर उपाध्यक्ष म्हणून अमित विलणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुस्ती खेळाला अधिक गती मिळेल आणि नवीन पैलवान घडण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे। आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले अध्यक्ष डॉक्टर केळकर, उपाध्यक्ष अमितजी, आजच्या सभेचे अध्यक्ष भाई, आपले नवीन निवडून आलेले आणि तरुण उत्साही अमितने जेव्हा मला विचारलं की कार्यकारिणीमध्ये तुम्ही, तर मी त्याला लगेच होय म्हटलं, कारण काय काही असेल पण आता तसा माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, थोडंफार पक्षाचं काम करतो, पटपट्यात काम करतो, पण सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्रात मला जास्त इंटरेस्ट असतो। जवळजवळ 35 वर्ष मी या कॉलेजमध्ये नोकरी केली आणि 30 ते 32 वर्ष या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये, अगदी सांस्कृतिक असेल किंवा खेळ असेल, डॉक्टरांना माहिती आहे, याच्यात मी हिरहिरीने भाग घेत असतो। आज माझी नेमणूक सल्लागार म्हणून झाली, ठीक आहे, पद म्हणून ठीक आहे, पण मला काम करायला भरपूर आवडेल। आज संपूर्ण जिल्ह्यातली जी कॉलेज आहेत, रत्नागिरी जिल्ह्यातली, ध्येय संकल्प फाउंडेशन यांच्यामार्फत वाढती बालगुन्हेगारी लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने खेड तालुक्यातील ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरजमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या बालगुन्हेगारीवर सविस्तरपणे मोलाचे मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ध्येय संकल्प फाउंडेशनचे संस्थापक बाळू सनघरे, समीर कदम तसेच कार्यकारिणी सदस्य अक्षय मोरे, संतोष गोमळे, मंगेश बुरटे, सिद्धी शिंदे, बोरस ग्रामविकास अधिकारी सुधाकर लवंदे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर उमेश कुमार बागल आणि महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय संकल्प फाउंडेशनचे संस्थापक बाळू सनघरे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे प्राध्यापक डॉक्टर उमेश कुमार बागल यांनी मानले। म्हणजे तो वास्तववादी असावा, जसं नाही तर आपण शेतकरी सारखं काहीतरी स्वप्न पाहतो, जे कल्पनेमध्ये असतं आणि ते स्वप्न पाहतो, त्याच्यामध्ये पूर्ण आपलं लाईफ निघून जातं। असं शक्य आहे का? तर तो आपला रिअलिस्टिक असायला पाहिजे। आणि सगळ्यात शेवटचा आहे ती म्हणजे काय, त्याला टाइम बॉम्ब, हे टार्गेट अचीव करण्यासाठी। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।